आज उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर शिवसेना वरती काही टीका केलेली आहे आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एक प्रश्न उभं केलेलं आहे। हे बघा, उद्धव ठाकरे यांची मुलाखत कोण घेतोय? संजय राऊत घेत आहे। म्हणजे उंदराला बांधव साक्षी। मी पहिल्यांदा सांगेन, म्हणजे स्वतःच आपली पाठ ठोकून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न चालला आहे। खरं तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे आता। कदाचित आपल्याला माहिती नसेल, दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय। उद्धव ठाकरेंना विचारा, दिल्लीच्या हॉटेल लीलामध्ये कुठल्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये कोण कोण होतं आणि तिथं काय काय वक्तव्य झाली, माझ्याकडे सगळं आहे ते बोलणार आहे। आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलेलं आहे। फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे। आणखी एक गोष्ट मला सांगायला हवी, एक माजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बिहारचा मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा काय वक्तव्य करतोय? निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतोय, धोंडा। बिहार आहे का? वाटेल ते पंतप्रधानांच्या वरती बोलायचं, वाटेल ते गृहमंत्र्यांच्या वरती बोलायचं, वाटेल ते मुख्यमंत्र्यांच्या वरती बोलायचं। नको नको असे शब्द एकनाथ शिंदेना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावरती साकडं घालायचं डोकं ठेवून। बाबा, आता मला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा आणि दिशा चालू प्रकरणामधून त्याला बाहेर काढा। उद्धवजी, तुम्हाला वाटतं मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही आहे। ते सगळ्यांना दिसतं। मला अनेक गोष्टी माहिती आहेत, कशा पद्धतीनं क्लीन चिट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले। मला न्यायालयावरती काय बोलायचं नाही आणि बोलणार पण नाही। राज ठाकरेंवर